नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कृपा सिंधू स्वामी समर्थ या भक्तिमय चॅनेलवर। आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळतं, पण बुधवारचा दिवस विशेष मानला जातो कारण हा दिवस गणरायाचा दिवस आहे। उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे हा दिवस अधिक शुभ आणि मंगलकारी आहे। आपल्या शास्त्रात स्नानाला केवळ शरीरशुद्धी मानलेलं नाही तर मनशुद्धी, आत्मशुद्धी आणि दोषनिवारण करण्याचं एक सामर्थ्यवान साधन म्हणूनही पाहिलं जातं। सकाळी स्नान केल्याशिवाय कोणतेही पूजन, जप, ध्यान किंवा देवसेवा पूर्ण होत नाही। आपल्या ऋषींनी स्नानाला महापवित्र क्रिया म्हटलं आहे, परंतु विशेष दिवसांवर स्नान करताना काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्यास त्याचे परिणाम फारच चांगले दिसून येतात। उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे स्नान करताना 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर पितृदोष नाहीसा होतो, अडचणी दूर होतात, शत्रुपीडा संपते आणि घरातील दारिद्र्य नष्ट होतं। पहिली वस्तू गंगाजल। गंगाजलाला आपल्या धर्मात अत्यंत पवित्र मानलं आहे। गंगामातेच्या एका थेंबातही पापनाहीशी करण्याची क्षमता आहे असं पुराणात म्हटलं आहे। जर आपण उद्या अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकलं तर ते पाणी केवळ स्नान न राहता ती एक पवित्र क्रिया बनते। फायदे: नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, पितृदोष शांत होतो, मनशांती मिळते, घरात पवित्रतेचा वास होतो। दुसरी वस्तू हळद। हळद ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। हळदीला शुभत्व, पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक मानलं गेलं आहे। जेव्हा आपण अंघोळीच्या पाण्यात हळद टाकून स्नान करतो तेव्हा घरात लक्ष्मीचा वास होतो। फायदे: दारिद्र्य नष्ट होतं, धनलाभाचे मार्ग मोकळे होतात, सौख्य आणि समृद्धी वाढते, 7 पिढ्यांवर असलेलं दारिद्र्य नष्ट होतं। हा उपाय कसा करावा? 1. सकाळी लवकर उठून घर आवरून स्नानाला जा। 2. एका बादलीत स्वच्छ पाणी भरा। 3. त्यात काही थेंब गंगाजल टाका। 4. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाका। 5. त्या पाण्याने स्नान करा। स्नान करताना मनात गणेश मंत्र किंवा स्वामी समर्थ यांचं स्मरण करा। उदा. ग गणपतये नमः किंवा श्री स्वामी समर्थ हा जप। परिणाम आणि श्रद्धा: हा उपाय सातत्याने केल्यास घरात आनंद, शांती, समाधान येतं, पितरांची कृपा प्राप्त होते, शत्रूंची बाधा नाहीशी होते, अडथळे दूर होतात, दारिद्र्य कायमचं नष्ट होतं। हा उपाय केवळ साधा स्नानाचा नसून श्रद्धा आणि विश्वासाने केलेला एक दैवी उपाय आहे। पुराणात असं म्हटलं आहे की एका गरीब ब्राह्मणाने दररोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि हळद टाकून स्नान करण्याची परंपरा चालू केली। काही महिन्यांनंतर त्याच्या घरात इतका वैभव आणि सुख, समृद्धी आली की गावातील लोक आश्चर्यचकित झाले। त्याने सांगितलं की हे काही माझं नाही तर गंगामातेची आणि माता लक्ष्मीची कृपा आहे। यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की श्रद्धा, विश्वास आणि सातत्य असेल तर कोणताही छोटासा उपायही मोठं फळ देतो। मंडळी, जीवनात अडचणी, संकट आणि दारिद्र्य आलं तरी निराश होऊ नका। आपल्या देवावर, स्वामींवर आणि गणरायावर पूर्ण विश्वास ठेवा। उद्या गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपाय श्रद्धेने करा। एकदा तरी मनापासून गणपती बाप्पाला म्हणा, ओम गणपतये नमः, आणि एकदा तरी स्वामी समर्थांना हाक मारा, श्री स्वामी समर्थ। नक्कीच जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल। चला तर मंडळी, या शुभ दिवशी आपण सगळे एकत्र प्रार्थना करूया। गणराय आमच्या सर्वांच्या आयुष्यातून दारिद्र्य दूर करून सुख, समृद्धी दे।